आज आपण आलेलो आहोत आस्तागाव येथील जागृती युवा मंच यांनी जे साखळी उपोषण ग्रामपंचायतच्या चुकीच्या कामाच्या विरोधात जे चालू केलं आहे, तर आपण आज यांना विचारूयात की नेमकं गावात कोणकोणत्या कामे चुकीची झालेली आहेत. थोडक्यात सांगा तुमचे कामं. आम्ही तरुणांनी वेगवेगळ्या कामाचं निरीक्षण केलं जे गावासाठी विकास निधी आलेला होता. तर त्यामध्ये प्रामुख्याने माझ्या निदर्शनास जे आलं, माझी वसुंधराचं जे काम आहे तर ते त्या दर्जाचं झालेलं नव्हतं. म्हणून मी त्यावर काही ॲक्शन घेतली आणि त्यांना निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काही ते काम करण्यास अजून संमती दर्शवलेली नव्हती किंवा काम चालू केलं नव्हतं. म्हणून आम्हाला या उपोषणाचा एक सहभागी व्हावं लागेल. नमस्कार, आम्ही आस्तागाव येथील सर्व ग्रामस्थ आहेत. तर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला आहे. तर त्या संबंधित चौकशी नेमण्यात यावी यासाठी आम्ही उपोषणास बसलेलो आहे. तर स्थानिक नागरिकांना इथे दर्जाहीन वागणूक दिली जाते. अनेक प्रकारच्या समस्या आहे का ते सोडविल्या जात नाही. वर्षानुवर्षे या समस्या तशाच प्रलंबित राहिलेल्या आहे. त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व तरुण गावातील एकत्रित येऊन या प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलेला आहे. तसंच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतर गावातील सर्व ग्रामस्थांना नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी एकत्रित यावे. आसपासच्या सर्व गावांनी जिथे जिथे भ्रष्टाचार झाला असेल एकत्रित येऊन पंचायत समिती कार्यालय येथे तक्रारी किंवा शक्यता आंदोलने किंवा जसं आपल्याला सोयीस्कर असेल त्या पद्धतीत करण्यात यावे. बस एवढं बोलून शब्द संपवतो. आता आज या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही प्रहारच्या वतीने आलेलो आहोत. आणि खरोखर आता यांनी ही जागृती युवा मंचाचे यांनी योग्य ते निर्णय घेऊन या शासनाच्या विरोधात जे काही पाऊल उचललेलं आहे त्याला आम्ही पूर्णतः पाठिंबा देतो. आणि आमचं मत असं आहे का निश्चित आस्तागावच्या ग्रामपंचायत पुरता मर्यादित नसून तालुक्यातील ज्या काही ग्रामपंचायत आहे पूर्णतः सर्वच ग्रामपंचायतमध्ये आर्थिक भ्रष्टाचार अनियमितता हे चालू आहेत. त्याची चौकशी उच्चस्तरीय चौकशी या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतीची झाली पाहिजे असं माझं मत आहे. आणि आम्ही आजच्या या जागृती युवा मंचला आमच्या प्रहार दिव्यांग संघटना असेल, प्रहार शेतकरी संघटना असेल, तसेच प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने आज संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो. नमस्कार, आम्ही कित्येक वर्षापासून म्हटलं तरी चालेल, कित्येक दिवसापासून इथं ग्रामपंचायतला वारंवार अर्ज करून लेखी स्वरूपात देऊन देखील आमची कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायत दखल न घेतल्याने आम्हाला काल 26 जानेवारी रोजी उपोषणाला बसण्यास खरं तर आस्तागाव ग्रामपंचायतनेच भाग पाडला असं म्हणावं लागेल. आमच्या 6 मागण्या आहे. त्यात मी सांगू इच्छितो की प्रामुख्याने जर मी दलित माध्यमातून जर मागणी करत असेल तर एक खूप जुनं हे समाज मंदिर होतं आमचं. आणि समाज मंदिर हे ग्रामपंचायतने काही लोकप्रतिनिधी यांच्या सांगण्यावरून ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. याची कुठल्याही प्रकारची कल्पना न देता, कुठल्याही प्रकारचं नोटीस न देता यांनी ते समाज मंदिराचं जमीनदोस्त केलेलं आहे. तरी मी या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की या जे कोणी दोषी असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा ग्रामसेवक असेल, ग्रामविकास अधिकारी असतील किंवा याच्या पलीकडे देखील कोणी अधिकारी असेल तर यांच्यावर कठोर कारवाई होते. तसंच संविधान वाचन करायला पाहिजे होतं, ते करण्यात आलं नाही. तसं आम्ही ठराव घेतला, तो पण देण्यात आला आम्हाला. नमस्कार, मी जागृती युवा मंचतर्फे आपल्या चॅनलला सांगू इच्छितो की आम्ही 26 जानेवारीपासून उपोषणाला बसलेलो आहोत. त्याचं कारण असं की ग्रामपंचायतने गावकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, प्रामुख्याने विकसित कामांच्या ज्या असतील त्यात झालेला भ्रष्टाचार, त्याच्यानंतर जी गैरवर्तणूक ग्रामपंचायत तर्फे गावातल्या नवयुवक तरुणांना तसेच सर्वसामान्य माणसाला दिली जाते, त्या विरोधात हे गावचे जागृती युवा मंच तरुण आज उपोषणाला बसलेले आहेत. काल जो आम्ही ठराव घेण्याचा प्रयत्न केला आस्तागाव ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये, जे सचिव आहेत इथले आस्तागाव ग्रामपंचायत त्यांनी जे कशाची संविधानात जे वाचन करणं गरजेचं होतं ते त्यांनी केलं नाही, त्याचं उल्लंघन केलं. त्याबरोबर आम्ही ठराव घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा ठराव देण्यास आम्हाला हरकत व्यक्त केलेली आहे आणि ठराव देत नाहीये.
तर त्या विरोधात पण आम्ही उपोषणात घेतलेला आहे तो विषय पण, आणि त्या मागण्या लवकर मान्य होतील अशी आम्ही आशा बाळगतो. धन्यवाद.